आज आपण या व्हिडिओमध्ये सर्व आधार कार्ड धारकांसाठी केंद्र सरकारची आधार कार्ड बनवणारी सरकारी संस्था UIDAI ने एक अत्यंत महत्त्वाची बातमी दिली आहे। त्याबद्दलची संपूर्ण व सविस्तरपणे माहिती देणार आहोत। तरी आपण हा महत्त्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो। आपल्या भारत देशात आधार कार्ड हे किती महत्त्वाचे आहे हे वेगळे सांगण्याची गरज नाही। देशातील प्रत्येक नागरिकांसाठी आधार कार्ड हे एक अत्यंत महत्त्वाचे शासकीय दस्तावेज आहे। बँकिंग पासून मतदार ओळखपत्र, रेशन कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स बनवण्यापर्यंतच्या जवळपास सर्वच कामांसाठी आधार कार्डची आवश्यकता भासतेच। आता तर सरकारकडून अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांसाठीच आधार कार्ड हे अनिवार्य करण्यात आले आहे। आधार कार्ड हे अत्यंत महत्त्वाचे कागदपत्र असल्यामुळे त्याचा गैरवापर होण्याचा धोका देखील अधिक आहे। हा धोका लक्षात घेऊन तुमच्या आधार कार्डला अधिक सुरक्षित करण्यासाठी सरकारने पुन्हा एकदा आधार कार्ड मध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे। अशातच आधार कार्ड संदर्भात एक नवीन अपडेट समोर आली आहे। केंद्र सरकारची आधार कार्ड बनवणारी संस्था युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया लवकरच येत्या काही दिवसात एक नवीन नियम लागू करण्याच्या तयारीत आहे। युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री भुवनेश कुमार यांनी सांगितले की वैयक्तिक डेटाचा गैरवापर रोखण्यासाठी हे महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे। कारण आधार कार्ड मध्ये कार्ड धारकांची जन्मतारीख, नाव, पत्ता इत्यादी सर्व माहिती असते। हे टाळण्यासाठी UIDAI नवीन आधार ओळखपत्र आणण्याची तयारी करत आहे। आता आगामी येणाऱ्या नवीन आधार कार्डवर फक्त तुमचा फोटो आणि एक QR कोड असेल। यामध्ये सध्याच्या आधार कार्ड मध्ये असलेले नाव, पत्ता, जन्मतारीख आणि आधार क्रमांक हे सर्व तपशील काढून टाकले जातील। केंद्र सरकारची संस्था UIDAI भारतीय नागरिकांच्या माहितीचा गैरवापर रोखण्यासाठी आणि ऑफलाईन पडताळणीला आळा घालण्यासाठी म्हणजेच ऑफलाईन पडताळणी कमी करण्यासाठी आता नवीन आधार कार्डवर फक्त फोटो आणि QR कोड जारी करण्याचा विचार करत आहे। UIDAI चे CEO श्री भुवनेश कुमार यांनी अलीकडेच मंगळवार 18 नोव्हेंबर रोजी सांगितले की आधार कार्डवर नाव, पत्ता, जन्मतारीख, वडिलांचे नाव स्पष्टपणे छापलेले असते व अनेक ठिकाणी लोक आपल्या आधार कार्डची झेरॉक्स देतात, जसे की हॉटेल, सिम कार्ड खरेदी आणि इतर बऱ्याच खाजगी कामांसाठी देखील आधार कार्डच्या झेरॉक्सचा सर्रास वापर केला जातो। त्यामुळे फसवणूक होण्याचा किंवा आधार कार्डवरील माहितीचा गैरवापर होण्याची शक्यता अधिक असते। त्यामुळे यापासून बचाव करण्यासाठी सरकार आता आधार कार्ड मधील सर्व माहिती गोपनीय ठेवण्याची तयारी करत आहे, जेणेकरून ऑफलाईन पडताळणी थांबवून लोकांच्या माहितीचा गैरवापर रोखता येईल। आता आधार कार्ड पडताळणीचे नियम काय आहे ते पाहू। नंबर 1, देशात आधार कार्डची पडताळणी कार्ड धारकाच्या सहमतीशिवाय केली जाऊ शकत नाही। नंबर 2, कोणत्याही संस्थेने असं केल्यास त्यांच्यावर 1 कोटी पर्यंतचा दंड लावला जाऊ शकतो। नंबर 3, ही सहमती बायोमेट्रिक किंवा इलेक्ट्रॉनिक स्वरूपात घेतली जाईल, जी कार्ड धारकांकडून OTP, फिंगरप्रिंट, आयरिस स्कॅन इत्यादी द्वारे घेतली जाऊ शकते। नंबर 4, कार्ड धारकाला हवा असल्यास तो आपला बायोमेट्रिक डेटा लॉक करू शकतो आणि तेव्हा फक्त OTPच काम करेल। नंबर 5, फक्त UIDAI द्वारे अधिकृत संस्था आणि बँकाच आधारची पडताळणी करू शकतात। नंबर 6, जर कुणी आधार कार्डवरच्या डेटाचा गैरवापर केला तर त्याच्यावर मोठा दंड लावला जाऊ शकतो। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार। खूप खूप धन्यवाद। जय महाराष्ट्र।